नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक हा सर्व भाज्या घेऊन आलेला असतो तेव्हा सुधा म्हणते की अरे किती उशीर. सार्थक म्हणतो की तुझ्या त्या ओल्या खोबऱ्यामुळेच खूप उशीर झाला, जे माझं दुसरंही काम होतं. तेव्हा सुधा म्हणते की काय रे, तुझा कोट कुठे? सार्थक म्हणतो की अगं त्या आनंदीला दिलाय. सुधा म्हणते की आनंदीला दिला म्हणजे? सार्थक म्हणतो की अगं तिचा ड्रेस फाटला खुर्चीला अडकून, म्हणून तिला दिला. देणार आहे उद्या मला परत. त्यावर सुधा म्हणते की चांगलं केलंस. हो, मी तुला सांगायलाच विसरले की तिचे बाबा आले होते आज. सार्थक विचारतो की वर्तक काका? सुधा म्हणते की हो. सार्थक म्हणतो की कसं काय? सुधा म्हणते की आपल्या घरी जो फराळ येतो ना तो त्यांच्याच घरून येतो आणि आपल्याकडची शेव आहे ती त्यांच्याकडनंच येते. सार्थक म्हणतो की अगं काय सांगतेस, आमच्या एवढ्या वेळा गप्पा झाल्या पण आमचा कधी विषयच नाही निघाला. सुधा म्हणते की आणि तू ज्यांचं तोंड भरून कौतुक करतो ते काका हेच हे मला देखील माहीत नव्हतं. सार्थक म्हणतो की चला आज खूप गोष्टी क्लिअर झाल्या. त्यावर सुधा म्हणते की नाही, खूप गोष्टी नाही क्लिअर झाल्या आहेत. म्हणजे माणसं जरा चांगली आहेत पण आनंदी जरा विशेषच चांगली आहे नाही का? सार्थक म्हणतो की नक्की काय म्हणतीयस तू? माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सुधा म्हणते की म्हणजे तुझ्या मनात काय आहे? सार्थक म्हणतो की अगं आई, तू प्रत्येक गोष्ट माझ्या लग्नाकडे कशी घेऊन जातेस ग? हे ती साधी मैत्री करायला तयार नाही. सुधा म्हणते की काही म्हणालास? सार्थक म्हणतो की अगं नाही, तुला जे वाटतंय ना तसं काही नाही आहे. सुधा तिथे आलेली असते आणि ती ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. सुधा म्हणते की जे काही आहे ते मी शोधून काढेलच, पण त्या गोंडेवालीचं काय झालं? सार्थक म्हणतो की अगं हो, मी शोधतोय तिला. आणि कोर्टमध्ये तो गोंडा चेक करायला जातो तर त्याच्या लक्षात येतं की त्याने त्याचा कोट हा आनंदीला दिलेला असतो. सुधाला म्हणतो की अगं तो गोंडा त्या कोटाच्या खिशेतच राहिलाय. थांब, मी आलोच 1 मिनिटात, असं म्हणून सार्थक तिथून निघून जातो. इकडे आनंदी घरी आलेली असते आणि ती मालतीकडे आणलेल्या भाज्या देते. तितक्यातच सानू ही सार्थकचा कोट घालून आलेली असते आणि ती म्हणत असते की आनंदी आत्या बघ मी कशी दिसते. आनंदी म्हणते की काय ग, हा माझ्या सरांचा कोट आहे, तू कसा काय घातलास? त्यांना हा कोट परत करायचा आहे, काढ बघू. सानू म्हणते की नाही नाही, मी नाही काढणार. आनंदी म्हणते की अगं केवढा मोठा होतोय तुला, पडशील तू यात, काढ बरं. सानू म्हणते की नाही, मी नाही काढणार. आनंदी म्हणते की अण्णा तुम्ही सांगा बरं हिला. आनंदी तिथून निघून जाते तेव्हा अण्णा सानूला म्हणत असतात की सानू बाळा, अगं तुझ्या साहेबांचा आहे ना तो, नाही तर ते रागवतील हा. सानू इकडून तिकडे पळत असते आणि म्हणत असते की मी नाही काढणार, तर अण्णा देखील तिच्या मागोमाग पळत असतात. शेवटी अण्णा सानूकडून तो कोट काढूनच घेतात. तर सानू म्हणते की अण्णा कट्टी आहे तुमच्याशी, आणि असं म्हणून सानू तिथून निघून जाते. आनंदी तिथे आलेली असते. अण्णा हे कोटची घडी घालून ठेवत असतात आणि त्याच वेळी आनंदीचा गोंडा खाली पडतो. त्यातच मालती आनंदीला चहा घेण्यासाठी किचनमध्ये बोलवते, त्यामुळे आनंदी किचनमध्ये जाते. तर अण्णा जेव्हा तो गोंडा खाली पडलेला बघतात तेव्हा म्हणतात की अरे बापरे, गोंडा घेऊन सुद्धा फिरतात हे. पुन्हा कोटमध्ये तो गोंडा ठेवून देतात आणि म्हणतात की खरंच कामाशी खूप प्रामाणिक आहे हा माणूस. खरं तर अण्णांना असं वाटलेलं असतं की सार्थकचा साड्यांचा बिझनेस आहे म्हटल्यावर साड्यांचाच गोंडा राहिलेला असतो. तर सार्थक इकडे पॅनिक झालेला असतो आणि तो लगेचच आनंदीला कॉल करतो. तर आनंदीचा फोन हा अण्णांनी उचललेला असतो. अण्णा म्हणतात की मी आनंदीचा बाबा बोलतोय. सार्थक म्हणतो की अहो अण्णा, आईने सांगितलं की तुम्ही सकाळी घरी येऊन गेलात, ते थोडं थांबला असता तर आपली भेटसुद्धा झाली असती. त्यावर अण्णा म्हणतात की नाही नाही, मला जरा कामं होती. सार्थक म्हणतो की बरं ठीक आहे, पण नेक्स्ट टाईम जेव्हा याल तेव्हा मला आधीच कळवा. आणि मग नंतर सार्थक अण्णांना विचारतो की माझा कोट आहे ना तिथे? अण्णा म्हणतात की हो, पाठवून द्यायचं आहे का लगेच? सार्थक म्हणतो की हो, नाही तसं काही नाही, पण आनंदी मला उद्या देईलच, पण माझी एक खूप महत्त्वाची गोष्ट होती त्या कोटच्या खिशात. तर अण्णा विचारतात की महत्त्वाची गोष्ट? त्यावर सार्थक म्हणतो की हो, माझ्या वरच्या खिशामध्ये एक गोंडा आहे, ओढणीचा गोंडा आहे, तो खिशात आहे का बघा बरं एकदा. अण्णा म्हणतात की हो हो आहे तो. सार्थक म्हणतो की काका तो गोंडा नीट ठेवा हा, माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, आणि आनंदीला सांगा की येताना तो गोंडा आणि कोट दोन्हीही घेऊन ये. अण्णा सार्थकला म्हणतात की हो नक्की सांगतो, आणि थँक्यू सो मच की तुम्ही आनंदीला तुमचा कोट दिला घालायला. सार्थक म्हणतो की ते माझं कर्तव्यच होतं. तर अण्णा म्हणतात की हल्ली कर्तव्यदक्ष माणसंही खूप कमी बघायला मिळतात. अण्णा फोन ठेवतात तेवढ्यात आनंदी तिथे येते आणि म्हणते की कोणाचा होता फोन? अण्णा म्हणतात की अगं तुझ्या सार्थक सरांचा होता. अण्णा म्हणतात की अगं तुझ्या सार्थक सरांचा होता, यात काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे त्यांची, ती जपून घेऊन यायला सांगितली.
आनंदी म्हणते की बरं ठीक आहे, मी ठेवून देते आतमध्ये. तर इकडे वृंदा शलाका आणि केदारला म्हणत असते, आनंदी प्रकरण कालपर्यंत उंबऱ्याच्या बाहेर होतं, पण आता जरा जास्तीच घरात येऊ बघतंय. आज तर काही तिचे वडीलच आले होते. शलाका म्हणते की हो ना, आणि ते मला इतके मिडल क्लास वाटले ना, आणि तसंही घरात सगळ्यांना ते ओळखतात असेच वागत होते. वृंदा म्हणते की अशी माणसं तर अगदी डोक्यात जातात माझ्या. आधी गोड गोड बोलतात आणि मग नंतर बरोबर स्वतःचा स्वार्थ काढून घेतात. शलाका म्हणते की हो ना, मला ती आनंदीसुद्धा अशीच वाटतीये. तर वृंदा म्हणते की अशी वाटते नाही, ती अशीच आहे. सुद्धा तर अगदी कौतुकाने बोलत होती आज तिच्याशी. शलाका म्हणते की आणि आई, सार्थकसुद्धा खूप इन्व्हॉल्व होतं हा तिच्यात. वृंदा म्हणते की तीच तर भीती आहे मला. शलाका म्हणते की सार्थकची होणारी बायको जर आपल्यामध्ये इन्व्हॉल्व नसेल तर आपला काहीच फायदा होणार नाही, आणि मग आपले प्लॅनसुद्धा कधी सक्सेसफुल ठरणार नाही. वृंदा म्हणते की नाही, मी असं होऊ देणार नाही. वृंदा म्हणते की मी असं कधीही होऊ देणार नाही. वृंदा केदारला म्हणते की त्या रेशमाची गाडी कुठपर्यंत आली आहे, तिने काय विचार केला माझ्या प्रपोजलचा. त्या म्हणावं उशीर करू नको, नाहीतर इथे कोणीतरी दुसरंच बाजी मारून जाईल. केदार म्हणतो की मी तिला निरोप दिलाय. वृंदा म्हणते की मग कधी जायचं आपण तिला भेटायला. तर केदार म्हणतो की अहो तुम्ही कशाला भेटायला जाताय, तिला गरज असल्यावर येईल ती भेटायला. वृंदा म्हणते की अहो पण आपल्याला तिची जास्त गरज आहे. केदार म्हणतो की असू द्या, पण मग आपण गरज दाखवायची नाही. वृंदा म्हणते की ठीक आहे, परंतु तोपर्यंत आनंदीचं काय चालू आहे आपण यावर लक्ष पण ठेवायला हवंय. तर इकडे आनंदी सकाळी सकाळी ऑफिसमध्ये आलेली असते आणि येतानाच ती चाफ्याची फुलं देखील घेऊन आलेली असते. आल्यावर गणपती बाप्पा पुढे सर्वप्रथम ती चाफ्याची फुलं ठेवते, नमस्कार करते. बेनारे म्हणतात की गुड मॉर्निंग आनंदी मॅडम. तर आनंदी देखील म्हणते की गुड मॉर्निंग सर. बेनारे म्हणतात की एक मिनिट, हा वास कुठून येतोय, तुम्ही पुन्हा अगरबत्त्या वगैरे लावलात की काय. आनंदी म्हणते की नाही सर, मी चाफ्याची फुलं ठेवली आहेत देवासमोर. अरे म्हणतात की अच्छा, हा चाफ्याच्या फुलांचा सुगंध आहे. तर आनंदी विचारते की सार्थक सरांना चालेल ना हे. अरे म्हणतात की हो चालेल ना, त्यांना काय प्रॉब्लेम असणार आहे, आणि काय अलार्म नाही वाजणार आहे, चालू द्यात तुमचं. इकडे बेनारे तन्वीला सांगत असतात की ती मीटिंगसाठीची माणसं आली आहेत, ही सार्थक सरांनी त्यांची व्यवस्था ही कॉन्फरन्स रूममध्ये करायला सांगितली आहे. निघून गेल्यावर रेश्मा विचारते की बेनारे कोण येत आहे. बेनारे म्हणतात की ते एअरलाईन कंपनीचे लोक, त्यांच्या साड्यांचं कॉन्ट्रॅक्ट हे आपल्या कंपनीला मिळालंय, त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे. रेश्मा विचारते की मग कोण प्रेझेंटेशन देत आहे, सार्थकच ना. बेनारे म्हणतात की नाही, बहुतेक आनंदी मॅडम देणार आहेत, कारण त्यांचं डिझाईन एअरलाईन कंपनीला जास्त आवडलंय. तर इकडे सार्थकसुद्धा केबिनमध्ये आलेला असतो. आल्या आल्या आनंदी सार्थकला गुड मॉर्निंग विश करते आणि त्याचा कोट ती परत करते. सार्थक म्हणतो की थँक्यू, आणि एवढा छान सुगंध कसला येतोय. आनंदी म्हणते की सॉरी सर, पण मी बाप्पाला चाफ्याची फुलं वाहिलीत, तुम्हाला चालेल ना. सार्थक म्हणतो की हो चालेल काय, या फुलांमुळे दिवसाची सुरुवात एवढी चांगली झाली आहे, न चालायला काय झालंय. वे फुलांमध्ये आणि सुगंधामध्ये पण खूप छान मैत्री असते. तेव्हा आनंदी इकडे तिकडे बघू लागते आणि विषय टाळत ती म्हणते की सर बाय द वे मी तुमचा कोटसुद्धा आणलाय. सार्थक म्हणतो की ठीक आहे, पण ती महत्त्वाची गोष्ट माझी आणली ना. तर आनंदी म्हणते की खरं तर मी पाहिली नाही आहे, पण अण्णांनी वरच्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवली आहे. सार्थक म्हणतो की बरं ठीक आहे, पण आज तुम्हाला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे बरं का, प्रेझेंटेशन द्यायचं आहे. ऐकल्यावर तर आनंदीला धक्काच बसतो. सार्थक म्हणतो की ॲक्च्युली ती एअरलाईन कंपनी आहे ना, त्यांना प्रेझेंटेशन हवं आहे तुमच्याकडनं. तो काही आयडिया आणि डिझाईन्स तयार ठेवा, ते सांगतील त्यांना काय हवं आहे ते. आनंदी म्हणते की सर मी. त्यावर सार्थक म्हणतो की मग काय झालं. आनंदी म्हणते की सर पण मी याआधी कधी प्रेझेंटेशन वगैरे कधीच दिलं नाही आहे. सार्थक म्हणतो की मिस आनंदी, मी रॅम्पवॉकच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हेच सांगितलं होतं. माणूस प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी करतोस ना, मग त्या दिवशी पण तुम्ही केली ती गोष्ट, आणि तुम्ही देखील गेलात रॅम्पवॉक, आणि असा केलात की सगळेजण बघत राहिले. मला माहिती आहे, जेव्हा मी ही कंपनी रन करायला लागलो होतो ना, तेव्हा मी सुद्धा घाबरलो होतो. मला तरी कुठे एक्सपिरियन्स होता, पण मी माझं काम करत राहिलो, आणि आज तर तुम्ही बघताच आहात. आपल्याला इच्छा असेल तर काहीही जमतं. आणि हो, तुम्हालाही जमेल, फक्त स्वतःवर थोडासा विश्वास ठेवा. आणि एखादी चूक झाली तरी ठीक आहे, माणूस शेवटी चुकतच शिकतो. यावर आनंदीचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि ती म्हणते की हो, मी 100% यावर प्रयत्न करेल. आनंदी सार्थकला विचारते की सर ते क्लायंट कधी येणार आहे. सार्थक म्हणतो की ते येतीलच 2 तासामध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमचे डिझाईन्स रेडी ठेवा. तर सार्थक हा बाहेर आलेला असतो आणि केदारला मीटिंगची तयारी करायला लावतो. तर रेश्मा ही सार्थकसोबत बोलायला जाते, परंतु सार्थक हा रेश्माला पूर्णपणे इग्नोर करून तिथून निघून जातो. केदार रेश्माला म्हणतो की रेश्मा, आमच्या सासूबाईंनी जी तुला ऑफर दिली होती त्याची पुन्हा एकदा आठवण करून देतोय.
रेश्मा म्हणते की तुला सांगितलं ना की मला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे ते. केदार म्हणतो की आज आनंदीच्या डिझाईनचं प्रेझेंटेशन आहे आणि तिच्यामुळे जर आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट जर मिळालं तर बघायलाच नको. मग तिच्या डोक्यात हवा गेलीच म्हणून समज. रेश्मा म्हणते की ती आनंदी प्रेझेंटेशनही देऊ शकणार नाही आणि सार्थकच्या मनात तिला जागाही मिळणार नाही. तोपर्यंत ही रेश्मा आहे तोपर्यंत आनंदीची डाळ शिजणार नाही. सार्थक हा बेनारेला सांगत असतो की आनंदी पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहे, त्यामुळे त्यांना जी काही माहिती लागणार आहे ती तुम्ही त्यांना द्या आणि काहीही करून हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला पाहिजे. बेनारे म्हणतात की 2 तासात मी त्यांना काय काय समजावून सांगू. सार्थक म्हणतो की सगळं काही होईल बेनारे. बेनारे म्हणतात की पण मी काय म्हणत होतो, आनंदी मॅडमपेक्षा जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं असतं तर चांगलं राहिलं असतं. तर सार्थक म्हणतो की नाही, डिझाईन त्यांचं आहे सो त्यांनी प्रेझेंट केलं तर चांगलं राहील, त्यामुळे त्यांना जी काही मदत लागेल ती तुम्ही पुरवा. बेनारे आनंदीकडे येतात आणि म्हणतात की आनंदी मॅडम ही ती फाईल आहे ज्या कंपनीचे डिझाईन्स आपण बनवणार आहोत, की तुम्हाला काही मदत लागणार आहे. त्यावर आनंदी म्हणते की सर अहो मी पहिल्यांदाच बोलणार आहे, त्यामुळे काय बोलायचं आणि काय नाही हेच मला कळत नाही. बेनारे म्हणतात की सोपं असतं, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते फक्त कॉन्फिडेंटली बोला आणि जर का तुमच्याकडनं काही चूक झाली आहे तर ती चूक तुमच्याकडनं नाही झाली आहे असं त्यांना दाखवून द्या. त्यातच रेश्मा तिथे येते आणि म्हणते की बेनारे तुम्ही इथे काय करताय. बेनारे म्हणतात की अहो मला सार्थक सरांनी आनंदी मॅडमची स्पेशली मदत करायला सांगितली. रेश्मा म्हणते की अच्छा, मग त्या कसल्या पगार घेतात. बेनारे त्यांना त्यांचं काम करू द्या आणि तुम्ही सुद्धा तुमचं काम करा. केदार सरांनी बोलवलं तुम्हाला. बेनारे निघून गेल्यावर आनंदी तिचं काम करायला लागते. रेश्मा म्हणते की सो प्रेझेंटेशन देणार आहे सास, याआधी कधी दिलं नाही ना. आनंदी म्हणते की नाही दिलं, पण सार्थक सर मला म्हणालेत की जमेल मला. तर रेश्मा म्हणते की बापरे, सर देणार आहेत तुला, आणि जी एअरलाईन कंपनी आहे ती 30 साड्यांचं कॉन्ट्रॅक्ट देणार आहे आणि ते केवढ्याचं आहे तुला माहिती आहे. आनंदी म्हणते की नाही. त्यावर रेश्मा म्हणते की तो असणार आहे 1 CRचा म्हणजे 1 करोडचा. आनंदी म्हणते की बापरे 1 करोड. रेश्मा म्हणते की हो, तू तर कधी आयुष्यात 1 करोड बघितले नसतील, पण तुझ्या एका चुकीमुळे हे कॉन्ट्रॅक्ट जाऊ शकतं. इथं काय तुझी कॉम्पिटिशन नाही आहे, तिथे तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तू जिंकलीस. हे काय अशा ट्रिक्स चालत नाही, हे सर्व काही प्रॅक्टिकली बोलावं लागतं. खरं म्हटलं तर तुझ्यात तो कॉन्फिडन्सच नाही आहे. असं बोलून रेश्मा तिथून निघून जाते. मात्र रेश्माच्या बोलण्याने आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती खूप लो फील करत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदीने तिच्या सर्व डिझाईन्स रेडी केलेले असतात, तर सर्व क्लायंट तिथे आलेले असतात. केदार, रेश्मासुद्धा तिथे आलेले असतात. तर क्लायंट म्हणतात की अहो तुमच्या एम्प्लॉईजला साधं वेळेचं सुद्धा भान नाही, अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही. आनंदीच्या डिझाईन्स तर रेडी झालेल्या असतात. आनंदी तिथून निघालेली असते, परंतु आनंदी अचानक गायब झालेली असते. सार्थक आनंदीला कंटिन्यू फोन ट्राय करत असतो, परंतु आनंदीचा फोन हा डेस्कवरच असतो आणि आनंदी फोनही उचलत नसते. आता ऐनवेळी आनंदी नक्की कुठे गेली हा सर्वांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.